गाईज रोहन नेहमी उघडा हे त्याच्या फासोळ्या इथं झोपलेले आहेत कुत्रे अजून बी जवळपास 9 वाजत आले असताना रईस बाप की छोटे छोटे औलाद रईस बाप इनका बाप भी मालूम नहीं कुछ नहीं। आणि गाईज इथे एक झोपलेला आहे कुत्र लय उशिरापर्यंत झोपते। गाईज कुत्र्याची जिंदगी लय भारी खायचं पियाचं झोपत राहायचं खायचं पियाचं झोपत राहायचं। पाय मस्त सावली सावली झाली असं वाटते आता थोडा 1-2 घंट्यामध्ये पाणी येते काय की पाऊस। गाईज पाऊस जर का आला तर नजाराच वेगळा राहील। थोड्याच वेळात जर का आला तर पाऊस मी सांगतोच तुम्हाला। गाईज भुईमुग पहा हे आता काही दिवसात म्हणजेच 5-6 दिवसात काढायला येत आहे। जवळपास भुईमुग 4 महिने ठेवतात शेतामध्ये आणि आता 4 महिन्याचा कालावधी संपतच आलेला असेल। त्याच्यामुळे आता आमच्या इकडे जेवढे रानं दिसतात या रानानं सगळ्या बाया माणसं गाईज चिल्ले पिल्ले सगळे राहतील भुईमुग काढण्यासाठी। आणि गाईज तुम्ही म्हणसाल की तुम्ही आता शेतात दाखवणे झाले असं म्हणसाल मला काय सांगू गाईज आपल्या शेतामध्ये जी ज्वारी होती एवढं भयानक वारा आलं सगळी ज्वारी पाडून टाकली। मग काय दाखवा म्हणलं तुम्हाला आता। हां तुम्ही जर का कमेंट करसाल की आम्हाला ती पडलेली ज्वारी पाहिजे आहे तर दाखवतो बा पण मला नाही वाटत की बाबा तशी पडलेली ज्वारी दाखवा म्हणून तुम्हाला हसू याला। पण काय सांगा आता निसर्ग आता निसर्गापुढे कोणाचं काय चालणार आहे पडली ज्वारी आपली। गाईज गावातले लोक लय भारी आपल्या म्हणू लागले होते हे काय करायला तू। आता त्याला तरी कसं सांगू म्हणलं यूट्यूबवर मी व्हिडिओ बनवतो ते म्हणतील बा काय होते यानं त्याच्यामुळं जाऊ देवा म्हणलं। गाईज आपण झाकली मूठ 1.25 लाखाची या पद्धतीनं जाऊ दे म्हणलं काहीच नाही होत म्हणलं यानं असंच आहे म्हणलं शौक होते आपल्याच गावातले लोक पण जाऊ दे म्हणलं आता काय। मी तिथं तुम्हाला सांगत होतो शेतामधली ज्वारी पडली तर तेवढ्यात दिसले ते पुढे ते म्हणे व्हिडिओ कॉल बोलायला का बा। मी म्हणलं नाही बा व्हिडिओ बनवायला म्हणलं। मग ते म्हणले काय म्हणले कायच्या मागे लागला म्हणले कदाचित पाहत असतील ते पण आपला व्हिडिओ। तर मी म्हणजे जसं एक हिंदीमध्ये म्हणतात ना वक्त से जवाब है कदाचित काही दिवसानं दिसेल त्याला आपली स्टोरी काय होती आता काय आहे ते। एक सपोर्ट करा म्हणजे बस झालं तुमच्याकडून काय एक लाईक आणि व्हिडिओ पाहतच आहात तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या एवढीच अपेक्षा आहे दुसरं काय। तर तसं बी तुम्ही यूट्यूबवर मला व्हिडिओ पाहालेच जसं मी व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवलं समजा तुम्ही पाहिले तर लिंकला दाबा यूट्यूबमध्ये जा सबस्क्राईब करून घ्या बा एक लाईक होते एक सबस्क्राईब होते आहे की नाही बस काय अपेक्षा आहे दुसरी। असा सपोर्टने जर का देवाच्या कृपेने झालं तर झालं आहे की नाही। मी आलो बघा तळ्याच्या जवळ ही रस्ता आहे इथंच आपलं जवळ तळ आहे वातावरण शांत आणि वरी पहा आभाळ आहे। अशा वातावरणात गमते पण पाण्यामध्ये असल्यावर वारं आलं की अजिबात गमत नाही। मग उलट्या पालट्या लाटा एवढ्या सुटते दा की पटकन बाहेर निघू वाटते। तळ्यावर हे बघा एकदम सुंदर तळ आहे गाईज। या तळ्याची सुंदरता मी तुम्हाला अजून स्पष्टपणे दाखवू शकलो असतो पण आपल्याकडे ड्रोनच नाही। मग काय मोबाईल फेकून देऊ पाण्यामध्ये मग खुश होसाल तुम्ही म्हणून म्हणतो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जे करू वाटे ते करा। हे पहा मित्रांनो
इथून तळ एकदम हे तशी मी दाखवायला तुम्हाला हे पाणी आहे, पण किती असं स्वच्छ 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 पाणी. आता हवा नाही कारण की याच्यामध्ये गढूळ पाणी झालं नाही. हवा असती किंवा मी एखादा दगड फेकला, बघा दगड फेकला बातच गढूळ होती. गाईज हे माझे तळ्यावरचे कपडे मी तुम्हाला दाखवायलो. हे शर्ट बघा, तुम्हाला कधी पण हे व्हिडिओमध्ये दिसते. हे शर्ट फाटका आहे, काय घोर नाही. आणि हा माझा अंगावरचा पॅन्ट बघा, हे पॅन्ट, हा पॅन्ट आणि हे शर्ट मी पाण्यामध्ये घालून जात असतो. आणि हे माझे समजा घरून आलेले हे कपडे आहेत बघा. या टी शर्टवर मी घरून आलतो, हा काळा पॅन्ट आणि हा शेला. आणि गाईज मी आता कपडे बदलतो, कपडे बदलल्यावर भेटू तुम्हाला. आणि गाईज चाललो आता घरी. वातावरण अजून सेमच आहे, पाऊस याची कधी पण शक्यता आहे. मागं माझ्या किसनदाद आहे, त्याची बैल घेऊन येत आहे. वातावरण पहा, एकदम आभाळ आहे, आभाळ, ढगाळ वातावरण आहे. वरी पहा, खाली पहा, कुठं पहा, सावलीच सावली. एकदम असा किर्र आवाज येत असेल, त्याला आमच्या गावाकडे गाईस किरकिरी म्हणतात. हे बघा छोट्या छोट्या पकड्या आहेत तशी, हे बघा गेली उडून. अरे वरी पहा गाईस, वरी छोट्या छोट्या पकड्या आहेत माशा सारख्या. इतका भयंकर आवाज करतात की खूपच. त्यांच्या जवळ असं उभं नाही राहा वाटत. पण हे बघा, ही बघा, ही बघा, ही गाय आता पण आवाज करत आहे ती किर लगे. हे बघा एवढी मोठी असते, जशी का आपली माशी, एवढी मोठी माशी. गाईज आता सुटली हवा. हे बघा साड्या कशा करायल्या, फड 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 फड. आणि हे बघा इकडं गवत, सूर्य आता मावळत आला. गाईज हे होय लवाळी, या गवताला लवाळी म्हणतात. एक म्हण तुम्ही ऐकली असेल कधी बी, या लवाळीकडे पाहून मला एक म्हण लक्षात येते. हे बघा जवळून दाखवतो, ही लवाळी आहे. जशी हवा आली तशी ही लवाळी वाकत आहे ना. या वाकलेल्या लवाळीकडे पाहून एक म्हण आहे बघा मित्रांनो. ही जे लवाळी आहे ना, ही अशी कुणीकडे बी वागते, आहे की नाही, कुणीकडे पण वागते. गाईज जेव्हा हा जो समजा हा वडा आहे, हा वडाच आहे, या वड्यामध्ये जेव्हा पूर येतो आणि समजा ही लवाळी आहे आणि इथं समजा मोठमोठे झाड आहेत. हे बघा या बाजूला एक मोठं झाड आहे, पण हे काटेलं आहे. झाड जर काय पाण्यात असतं आणि एकदम मोठा महापूर आला तर हे लवाळी कशी अशी वाकून जाते खाली, अशी वाकते खाली. पण झाड वाकू शकत नाही, म्हणून झाड पूर्ण जाते उखडून, खालून उखडून जाते ती. म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे की वृक्षाप्रमाणे ताटर होण्यापेक्षा त्या लवाळीसारखं वाका, म्हणजे झुकून राहिलेलं बरं. ते म्हण आता मला काय तेवढी लक्षात येईना, तुम्हाला माहीत असेल तर सांगा. या लवाळीवर म्हण आहे एक, कमेंटमध्ये माहीत असेल तर सांगा बरं. गाईज हे पहा माझ्या हातात, याला म्हणतात गाईज फेटर. फेटराचं एक झाड असते, भरपूर मोठं असते, छोटं पण असते. हे भाजीसाठी उपयोगी पडतात. याला म्हणतात फेटर, तुमच्या इकडे कदाचित वेगळं म्हणत असतील. हे बघा हे फेटर आहेत, तुम्ही पाहिले असतील, खाल्ले असतील तर सांगा बरं. आपल्या घरी हीच भाजी, या फळाची भाजी आज आपण करणार आहोत. गाईज हे आपल्या गावातले लहान लहान सबस्क्रायबर आपले, यांना मी सांगितलं आज सबस्क्राईब करायला. आपलं नाव सांगता का? सांगा सांगा, अरे नाव सांगा, सांगा 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 सांगा, घेऊ नका, सांगा सांगा, लाजू नका. लय लाजतं राव, लय लाजतं. सांग सांग, बरं जाऊ द्या, सबस्क्राईब करून टाका सगळेजण, आहे की. सगळे आले, सगळे आले उद्या व्हिडिओला 8:30ला सकाळी, आहे की. गाईज मी आलो घरी. हे बघा इथं आहे सोनी आणि या मॅसेजमध्ये
काय बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. IMD नागपूर यांनी वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात पुढील 3 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा व गारा पडण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षित राहावे. मंत्रालय, मुंबई. तो गाईज कुठं जाऊ नका, असं वारं पाणी धुंदाळ आलं की मॅसेज येते. तर मग गाईज आपण या फेटराची भाजी करणार होतो. हे बघा, एवढे एवढे फेटर आहेत हे. पण आपल्यासोबत एक झाला घोळ, कारण की हे फेटर याच्यापेक्षा अजून लहान साईज पाहिजे होती म्हणा. हे बघा, हे मी इथं घरी आणून दाखवले आणि म्हणले एवढे जमते का बा. तर घरचे म्हणले नाही बा, चालत नाहीत म्हणले. आणि याच्यापेक्षा लहान जर काय भेटले तर त्याची भाजी होऊ शकते बा म्हणले. हे शिजत नाही म्हणले त्याच्यामुळं आता उद्या याच्यापेक्षा लहान साईज आणावं लागते काहीच. तरी हे लय लहान साईज, एकदम लिंबुणीच्या लिंबासारखे, त्याच्यापेक्षा थोडे लहान. मला वाटलं चालतील, पण कधीतरी याची भाजी करू आपण फेटराची गाईस. हे बघा, मी कापलं होतं, कापून दाखवलं एवढं चालते का बा म्हणलं, पण नाही चालत गाईज, एवढे नाही चालत. हाँ अब बोल, अब बोल. हाँ बोल, अब बोल. बोल ना, क्या हुआ बोल ना.